मित्रांनो, सकाळी उठल्यावरची पहिली कृती तुमच्या संपूर्ण आरोग्याचा पाया ठरवू शकते. आपण ब्रश करतो, चेहरा धुतो, पण शरीराच्या नैसर्गिक व्यवस्थेला आपण संधीच देत नाही. निसर्गाने आपल्या शरीरात अशी एक व्यवस्था बसवली आहे जी औषधांपेक्षा प्रभावी, खर्चाशिवाय आणि साईड इफेक्ट शिवाय काम करते. पण आपण नकळत ती रोज वाया घालवत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी सकाळची सवय सांगणार आहे जी ऐकल्यावर कदाचित उद्यापासून तुमचा दिवस सुरू करण्याची पद्धतच बदलेल. ही माहिती तुम्ही पूर्ण ऐका, कारण ह्याच्या प्रत्येक भागामध्ये एक नवीन रहस्य उलगडणार आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन आहे. आणि हे मार्गदर्शन भारताचे प्रख्यात स्वदेशी चळवळीचे प्रमुख प्रणेते राजीव दीक्षित यांनी अनेक व्याख्यानांमध्ये दिले होते. त्यांनी नेहमीच शरीराच्या नैसर्गिक शक्तीवर भर दिला होता आणि सांगितले की आपल्याकडे अनेक आजारांवर उपाय आधीपासूनच आहे, फक्त आपण त्यांचा योग्य वापर करत नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्यांच्या विचारांवरच आधारित आहे. विशेषतः सकाळी उठल्यावर काय करावे, पाणी कसे प्यावे, लाळेचे महत्त्व काय आहे, टूथपेस्ट बद्दल काय काळजी घ्यावी आणि दात स्वच्छ करण्याच्या पारंपरिक पद्धती का उपयुक्त आहे, ह्या सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. भारताचे स्वदेशी विचारवंत राजीव दीक्षित सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम पाणी पिण्याचा आग्रह वारंवार धरत असत. त्यांच्या मते रात्रीची झोप ही फक्त विश्रांती नसून शरीरासाठी दुरुस्तीचा काळ असतो. ह्या वेळेत शरीरातील अनेक सूक्ष्म प्रक्रिया पूर्ण होत असतात. पेशींची दुरुस्ती, हार्मोन्सचे संतुलन आणि अंतर्गत शुद्धीकरण. ह्या दरम्यान तोंडामध्ये तयार होणारी लाळ शरीरासाठी उपयुक्त घटकांनी भरलेली असते. म्हणूनच सकाळी उठताच लगेच ब्रश करून ती बाहेर टाकू नये. त्याऐवजी आधी पाणी पिऊन ती लाळ पोटात जावी अशी त्यांची स्पष्ट सूचना होती. त्यांच्या दृष्टीने ही सवय शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना आदर देणारी आणि त्यांना सहकार्य करणारी आहे. रात्री साधारण 7 ते 8 तास आपण काही खात पित नाही, त्यामुळे पचनसंस्था विश्रांतीत असते. पण शरीराची अंतर्गत स्वच्छता आणि संतुलन राखण्याचे काम सुरूच असते. सकाळी उठल्यानंतर जर आपण शांतपणे घोट पाणी प्यायलो तर ते पाणी तोंडातील लाळेशी मिसळून पोटात जाते. या प्रक्रियेमुळे पचनसंस्थेला सौम्य आणि नैसर्गिक सुरुवात मिळते. अचानक गरम चहा, कॉफी किंवा इतर पेय घेण्यापेक्षा साधे कोमट पाणी पिणे अधिक हितकारक ठरते, असे ते सांगायचे. पाण्याचा प्रत्येक घोट काही क्षण तोंडात फिरवून मग गिळल्यास ते अधिक परिणामकारक ठरते, कारण ते लाळेशी नीट मिसळते आणि शरीरातील आम्ल क्षार संतुलन राखण्यास मदत करू शकते. राजीव दीक्षित नेहमी सांगत की अर्धा लिटर पाणी एकदम पोटात ओतण्यापेक्षा हळूहळू संयमाने पिणे अधिक फायदेशीर आहे. घाईघाईने पाणी पिल्यास त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. उलट शांतपणे घेतलेले पाणी शरीर अधिक सहजतेने स्वीकारते. दिवसाची सुरुवात ज्या पद्धतीने होते त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर पडतो. म्हणून सकाळी घेतलेले पाणी हे फक्त तहान भागवण्यासाठी नसून शरीराला संतुलित करण्यासाठी असते. ह्या साध्या पण सातत्याने पाळलेल्या सवयीमुळे पचन सुधारते, शरीर हलके वाटते आणि दिवस अधिक ऊर्जावान पद्धतीने सुरू होतो. राजीव दीक्षित यांच्या मते रात्री झोपेच्या काळात तयार होणारी लाळ ही सामान्य लाळेपेक्षा वेगळी आणि तुलनेने अधिक क्षारीय म्हणजेच अल्कलाईन स्वरूपाची असते. शरीरात दिवसभर अन्नपचनामुळे आणि इतर क्रियांमुळे आम्लता म्हणजेच ॲसिडिटी वाढत असते. अशा वेळी सकाळी तयार झालेली ही लाळ शरीरातील आम्ल क्षार संतुलन राखण्यास मदत करू शकते. त्यामुळे उठल्याबरोबर लगेच ब्रश करून ती लाळ थुंकून टाकू नये, तर आधी थोडे पाणी पिऊन ती पोटात जाऊ द्यावी. ही प्रक्रिया शरीराच्या नैसर्गिक उपचार शक्तीला सहाय्य करणारी होती. मित्रांनो, काही पारंपरिक आरोग्य पद्धतींमध्ये सकाळची लाळ बाहेरून वापरण्याचे देखील उल्लेख आढळतात. जसे की पिंपल्स, किरकोळ जखमा, डाग किंवा त्वचेवरील छोट्या समस्यांवर हलक्या हाताने लावणे. राजीव दीक्षितजी उदाहरण देताना म्हणायचे की प्राणी जखम झाल्यावर ती जागा चाटतात आणि मग काही वेळात जखम भरून येते. लाळेमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स आणि प्रतिजैविक म्हणजेच अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. पण मित्रांनो, हे सर्व अनुभवावर आधारित निरीक्षण आहे. गंभीर जखमा, संसर्ग किंवा दीर्घकालीन त्वचा रोगांसाठी वैद्यकीय उपचार आवश्यक आहे. या सर्व गोष्टी पूरक स्वरूपात पाहाव्या, पर्याय म्हणून नव्हे. आणि ही गोष्ट समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांचा मुख्य संदेश असा होता की शरीराने निर्माण केलेली कोणतीही नैसर्गिक देणगी निरर्थक अजिबात नसते. लाळ ही केवळ तोंड ओलसर ठेवण्यासाठी नसून पचनाची पहिली पायरी आहे. आपण जेव्हा सकाळी लाळ गिळतो तेव्हा ती पोटातील पचनक्रियेला सौम्य सुरुवात देते, एन्झाईम सक्रिय होण्यास मदत करते आणि शरीराचा इंटरनल बॅलन्स राखण्यास हातभार लावू शकते. म्हणूनच त्यांनी वारंवार सांगितले की शरीरावर विश्वास ठेवा, त्याच्या नैसर्गिक प्रक्रियांना आदर द्या आणि अनावश्यक हस्तक्षेप टाळा. साध्या सवयींमध्ये ही मोठी ताकद दडलेली असते, फक्त आपण त्या सातत्याने पाळण्याची गरज असते.
मित्रांनो, राजीव दीक्षित यांनी टूथपेस्टमधील रसायनांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मते बाजारात मिळणाऱ्या अनेक टूथपेस्टमध्ये सोडियम लॉरेल सल्फेट यांसारखी फेस तयार करणारी रसायने वापरली जातात, ज्यामुळे ब्रश करताना जास्त फेस येतो आणि स्वच्छतेची जाणीव होते. पण मित्रांनो, हा फेस म्हणजे स्वच्छता असे नसते. काही लोकांमध्ये ही रसायने तोंडातील आतील त्वचेवर कोरडेपणा, जळजळ किंवा संवेदनशीलता निर्माण करू शकतात. त्यामुळे फक्त जाहिरातींवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यातील घटकांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. लाळ ही आपल्या तोंडासाठी नैसर्गिक संरक्षण कवच आहे. लाळ दातांवर तयार होणारे आम्ल कमी करते, अन्नकण धुवून काढण्यास मदत करते आणि तोंडातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखते. जर सतत अशा रसायनांचा वापर झाला ज्यामुळे लाळेचे प्रमाण कमी होते किंवा तोंड कोरडे पडते, तर दातांची झीज, कीड, दुर्गंधी किंवा हिरड्यांच्या समस्या वाढू शकतात. म्हणून त्यांनी पेस्ट अगदी कमी प्रमाणात वापरण्याचा किंवा शक्य असल्यास रसायनमुक्त पर्याय निवडण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या मते स्वच्छता ही नैसर्गिक संतुलन राखूनच करावी. नीम किंवा बाभळीच्या दातुनाचा त्यांनी विशेष उल्लेख केला होता. पारंपरिक पद्धतीने दातून चावताना हिरड्यांना सौम्य मसाज मिळतो आणि लाळेची निर्मिती नैसर्गिकरित्या वाढते. दातुनातील कडू आणि कसदार गुणधर्म तोंड स्वच्छ करण्यास मदत करतात असा त्यांचा विश्वास होता. दातून वापरताना लाळ अधिक प्रमाणात तयार होते, ज्यामुळे तोंडातील आम्लता कमी होण्यास हातभार लागू शकतो. तेव्हा ही पद्धत केवळ दात स्वच्छ करण्यासाठी नव्हे, तर तोंडाच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना पूरक आहे. घोट घोट पाणी प्या हा एक साधा पण अर्थपूर्ण मंत्र आहे. राजीव दीक्षित यांच्या मते पाणी एकदम मोठ्या प्रमाणात गिळण्यापेक्षा ते काही क्षण तोंडात धरून लाळेशी नीट मिसळून मग गिळणे अधिक हितकारक ठरते. लाळ ही पचनाची पहिली पायरी असल्याने पाणी तिच्यासोबत मिसळल्यावर शरीराला ते अधिक सहज स्वीकारता येते. विशेषतः सकाळी उठल्यावर आणि दिवसभर पाणी शांतपणे पिण्याने शरीरातील आम्लता कमी ठेवण्यास मदत मिळते. जेवणानंतर लगेच पाणी न पिता साधारण 1.5 तासांनी पिणे योग्य आहे, कारण त्यामुळे पचनक्रियेत अडथळा येत नाही. काही लोकांनी ह्या पद्धतीने वजन कमी झाल्याचा अनुभव सांगितला असला तरी त्यांनी हे देखील मान्य केले की वजन नियंत्रणासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप तितकीच आवश्यक आहे. पाणी पिण्याची योग्य सवय आत्मसात केल्यास पचनसंस्था अधिक कार्यक्षम बनू शकते. घोटघोट पाणी पिल्याने पोटावर अचानक ताण येत नाही, सूज कमी जाणवते आणि शरीर हलके वाटू शकते. पाणी हे फक्त तहान भागवणारे द्रव्य नसून शरीराच्या रासायनिक संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. दिवसभर घेतले जाणारे सर्व द्रव पदार्थ जसे की दूध, काढा किंवा इतर पेये शक्यतो शांतपणे आणि हळूहळू घ्यावी, जेणेकरून त्यांचा शरीराला अधिक चांगला उपयोग होईल. साध्या सवयी सातत्याने पाळल्यास मोठे बदल दिसू शकतात, हा त्यांचा ठाम संदेश होता. याच विचारसरणीचा विस्तार करताना राजीव दीक्षित यांनी संपूर्ण फळ खाण्याला विशेष महत्त्व दिले होते. त्यांच्या मते संपूर्ण फळ चावून खाणे हे ज्यूस पिण्यापेक्षा अनेक पटींनी अधिक फायदेशीर आहे, कारण फळामध्ये असलेले नैसर्गिक फायबर म्हणजेच तंतुमय घटक पचनसंस्थेला सक्रिय ठेवण्यास, आतड्यांची हालचाल सुधारण्यास आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. जेव्हा आपण फळ ज्यूसच्या स्वरूपात घेतो तेव्हा बहुतेक वेळा त्यातील फायबर गाळले जाते किंवा मोठ्या प्रमाणात कमी होते. परिणामी त्यातील नॅचरल शुगर शरीरामध्ये अतिशय वेगाने शोषली जाते आणि रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. या उलट फळ चावून खाल्ल्याने साखरेचे शोषण हळूहळू होते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज स्थिर राहण्यास मदत मिळते. त्याचबरोबर फळ चावताना तोंडात लाळेची निर्मिती वाढते आणि ही लाळ पचनाची पहिली पायरी म्हणून काम करते. ती अन्न मऊ करते, एन्झाईम्सच्या मदतीने त्याचे प्राथमिक विघटन सुरू करते आणि पोटावर अचानक ताण येऊ देत नाही. त्यामुळे संपूर्ण फळ खाणे हे केवळ पोषण मूल्यांच्या दृष्टीनेच नव्हे, तर पचनक्रियेच्या नैसर्गिक प्रक्रियेच्या दृष्टीनेही अधिक उपयुक्त आणि संतुलित पर्याय ठरते. मित्रांनो, आपण आज जे काही जाणून घेतले ते कुठलेही महागडे औषध नाही, कुठलाही अवघड उपचार नाही, तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये सहज पाळता येतील अशा साध्या सवयी आहे. सकाळी उठल्यावर पाणी पिणे, आपल्या तोंडातील लाळेचे महत्त्व ओळखणे, रसायनांविषयी सजग राहणे, घोटघोट पाणी पिण्याची सवय लावणे आणि संपूर्ण फळ खाणे या साऱ्या गोष्टी ऐकायला लहान वाटतात, पण सातत्याने केल्यास त्यांचा परिणाम खोलवर जाणवू शकतो. शरीर हे स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे. आपण फक्त त्याच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अडथळा आणू नये आणि योग्य साथ द्यावी. आरोग्य ही अचानक मिळणारी गोष्ट नाही, ती दररोजच्या छोट्या निर्णयांतून घडत असते. म्हणूनच आजपासून एक संकल्प करा, आपल्या शरीरावर विश्वास ठेवण्याचा. सकाळ कशी सुरू होते, पाणी कसे पितो, काय खातो हेच आपल्या भविष्यातील आरोग्याचा पाया घालतात. औषधांवर अवलंबून राहण्याआधी सवयी सुधारणे अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती जपण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे.
मित्रांनो, हे सर्व विचार राजीव दीक्षितजींनी दिलेल्या आरोग्य मार्गदर्शनावर आधारित आहे. तुम्ही यातील कोणतीही सवय अंगीकारण्यापूर्वी स्वतःची प्रकृती आणि वैद्यकीय सल्ला नक्की विचारात घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत ही माहिती पोहोचवा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.